प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आजपर्यंत अनेक विश्वविक्रम केलेले आहेत, अनेक आपलेच रेकॉर्ड तोडलेले आहेत। पण आता अयोध्येमध्ये 22 तारखेला भव्य सोहळा होतो आहे, त्यानिमित्त ते श्रीराम हलवा जो आहे तो तयार करणार आहे आणि एक नवीन विक्रम जो आहे तो करणार आहे। काय त्याची पूर्ण रूपरेखा आणि हाच जो प्रसाद आहे तो लंडनच्या मंदिरामध्ये देखील वितरित केला जाणार आहे 22 तारखेला। या सगळ्यांबद्दल बोलण्यासाठी ते आपल्या बरोबर आहेत। 22 तारखेला जो भव्य सोहळा होतो आहे त्यानिमित्त तुम्ही एक नवीन विक्रम करणार आहे, काय आहे त्याची माहिती जरा? खरं सांगू का, हा विक्रम नाही आहे, ही देवावरची श्रद्धा भक्ती आहे। पण ज्यावेळी मी अयोध्येला पोचलो आणि तिथल्या संत महंत गोपालदासजी महाराज यांच्याशी बोलत असतो तर तिथे कार सेवापुरम इथे आमची भेट झाली आणि ते म्हणाले की ये तो बड़ा आयोजन है, तो इसका वर्ल्ड रिकॉर्ड बनना चाहिए। तो मैंने कहा कि भैया ये वर्ल्ड रिकॉर्ड मैं नहीं बना रहा हूँ, मैंने बना रहा हूँ हलवा तो ज़रूर बना रहा हूँ। बोले इसका पहले कितना बनाया आपने हलवा? बोला ज़्यादा नहीं, 2100 किलो का बनाया। तो मैंने कहा फिर इसका वर्ल्ड रिकॉर्ड यदि बनाना है तो आप ट्रस्ट के नाम से बनाइए, म्हणजे रामाचं जे ट्रस्ट आहे तिथे तर त्या नावाने हा रेकॉर्ड बनेल आणि तो रामाला समर्पित असेल। याच्यामध्ये माझं फक्त काम करण्याचं योगदान आहे, कर सेवा ज्याला म्हणताय, कार सेवा। तर मला हे या मिशनची नाव जे आहे मिशनचं ते आम्ही दिलं आहे कार सेवा से पाक सेवा तक। तर ही पाक म्हणजे पाककलाची सेवा आम्ही करतो आहे। खूप मजा येते आहे। याच्यासाठी आम्ही स्पेशली कढई बनवून घेतली। आधीची कढई जी होती ती 10 फूट बाय 10 फुटाची होती, पण आता ही 15 फूट लांब अशी कढई आहे, 5 फूट खोल कढई आहे, 15,000 लिटर याची कॅपॅसिटी आहे। आणि मला सांगायला आवडेल की हे जे स्टील यामध्ये वापरलं आहे, हे स्टील जे आहे ते डॅम वगैरे असतात की नाही पाण्याचे, तर त्या डॅमला जे स्टील वापरतात सर्जिकल स्टील असं ते स्टील आहे, मजबूत आणि 1700-1800 किलो वजन आहे त्याचं। स्पेशल ट्रकनी ही कढई जी आहे ती पहिले वाजत गाजत महालात जाईल। तिथे आपले आदरणीय मंत्री नितीनजी गडकरी, त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस, या दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते त्याचं पूजन होईल आणि पूजन झाल्यानंतर पुढे मग याला हिरवी झेंडी जयप्रकाश गुप्ताजी वगैरे मंडळी आहेत ती सगळी देतील, आपले अनिल सोले आहेत ती मंडळी हिरवी झेंडी, लाल झेंडी, पिवळी झेंडी किंवा भगवी झेंडी ही दिल्यानंतर पुढे ती कढई जाईल रामटेकला। त्यामध्ये काय काय तुम्ही वापरणार आहे, कोणत्या कोणत्या सामग्रीचा त्याच्यामध्ये उपयोग होणार? यामध्ये 1000 किलो रवा, 1000 किलो साखर, त्याच्यानंतर 1000 किलो तूप असणार आहे। वेलची आणि जायफळ पावडर जवळपास 40 ते 50 किलो ते असेल। काजू किसमिस 300-400 किलो असेल। दूध आहे 1.5 ते 2000 लिटर, पाणी 2500 लिटर आणि बाकी बनवायला ती कढई आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि इच्छा आहेत। हा प्रसाद तुमचा लंडनला देखील जातो आहे, तर काय भावना आहे? आजचा प्रसाद हा लंडनला जातो आहे। खरंच आज म्हणजे मुहूर्त झाला असं म्हणता येईल, कारण ही बातमी जेव्हा लंडनला एका भक्ताला पोचली तर ते रामभक्त आहेत आणि त्यांनी तिथे सांगितलं की बाबा जे हा प्रसाद बनवणार आहे ते नागपूरचे आहेत आणि माझा भाऊ त्यांच्या ओळखीचा आहे। तर मी बोलतो त्यांच्याशी आणि त्यांनी मला म्हटलं ठीक आहे मी बनवून देतो प्रसाद। आणि त्यांची भावना एवढीच की नागपूरहून ती कढाई जाते आहे, नागपूरचा मनुष्य बनवतो आणि त्याच मनुष्याच्या हातून हा प्रसाद बनलेला आहे। तर ती एक वेगळी भावना त्या प्रसादामध्ये आहे आणि आम्हीसुद्धा आत्ता प्रसाद पूर्ण बनवला व्यवस्थित सोहळ्यामध्ये, त्यानंतर श्रीरामाला त्याचा नैवेद्य दाखवला आणि आता प्रसाद लंडनला चालला आहे। नक्कीच हा प्रसाद जो आहे तो लंडनला जातो आहे आणि इथे वितरित करणार जे आहे, जे पाठवतात आहे ते आपल्याबरोबर आहे। काय भावना आहे, इथला प्रसाद तुम्ही तिकडे वाटप करणार आहे 22 तारखेला, कसं वाटतं आहे? आनंदाचा क्षण आहे हा। आणि काल मला माझ्या भावाने फोन केला 5:30ला, विष्णुगी रसई त्यांचा व्हिडिओ त्यांना पोहोचला तिकडे। त्यांनी मला फोन केला की मला पण हा प्रसाद मिळेल का? म्हटलं ठीक आहे, मी कॉन्टॅक्ट करून बघतो आणि मिळेल तर मी जमून देतो तुला। तर सरांनी पण पॉझिटिव्ह दाखवलं, त्यांनी म्हणजे प्रसाद बनवून द्यायला तयारी दाखवली आणि आज आम्ही इकडे आलो। किती किलोचा प्रसाद नेते आणि किती मंदिरामध्ये वितरित होणार आहे? तिकडे माझा भाऊ तिकडे महाराष्ट्र महामंडळाचा सदस्य आहे लंडनला आणि तिकडे त्यांनी देवळात त्यांना कॉन्टॅक्ट केला आहे। 2-3 देवळाचं मला वाटतं आहे, 4-5 देवळ जे काही आहे मला तेवढं सांगितलं नाही त्यांनी। देवळात कॉन्टॅक्ट केलं त्यांनी, ते डिस्ट्रीब्यूट करणार। स्टार्टिंग तर त्यांनी 5 किलो सांगितलं, पण त्यांना देवळातले फोन आले तिकडचे लंडनमधून त्याला, तर त्यांनी मग आम्ही इकडे 15-16 किलोचा ऑर्डर दिला इकडे।
आपण जर पाहिलं असेल तर सगळं वातावरण जे आहे ते राममय झालेलं आहे आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हा त्या दिवशी एक विक्रम करणार आहे. 7,000 किलोचा जो प्रसाद आहे, श्रीराम हलवा जो आहे तो तयार करणार आहे. तो लंडनमध्ये देखील त्यांनी आता पाठवलेला आहे. त्याच्यामुळे संपूर्ण भारतच नाही तर परदेशात देखील जो रामाचा उत्सव आहे तो साजरा करताना दिसून येतो आहे. कल्पना असकरसू, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.